देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ। फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान। एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ। बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांनी राज्यातल्या जनतेचा केला उल्लेख। अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान। देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्रीपदाची दुसरी इनिंग। फडणवीस सरकारचा आझाद मैदानवर भव्य शपथविधी सोहळा संपन्न। पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेते, उद्योजक, सेलिब्रिटींची हजेरी। शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदा। अजितदादांचा मात्र सहभाग नव्हता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला पदभार। अधिक जोमाने काम करण्याच्या प्रशासनाला सूचना। नव्या सरकारचं विशेष अधिवेशन 7 ते 9 डिसेंबर दरम्यान। 9 तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड। फडणवीसांची माहिती। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। भाजप आपल्याकडे 18 ते 20 मंत्रिपदं ठेवण्याची शक्यता। शिवसेनेला 12 ते 13 तर अजित पवारांना 8 ते 10 मंत्रिपदं मिळतील। सूत्रांची माहिती। डीसीएम म्हणजेच डेडिकेटेड टू कॉमन मॅन। उपमुख्यमंत्रीपदाची शिंदेंकडून नवी व्याख्या। फडणवीस आणि अजितदादांना सहकार्य करण्याची ही हमी। राज ठाकरेंनी दिल्या फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांना शुभेच्छा। म्हणाले, चांगल्या उपक्रमांना पाठिंबा, पण विधिमंडळाच्या बाहेर चुकांची जाणीवही करून देणार। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्या महापरिनिर्वाण दिन। दादरच्या चैत्यभूमीवर उसळणार भीमसागर। नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्रीही अभिवादन करणार। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्यापासून ॲडलेडला दुसरी कसोटी। रोहित शर्मा गिलचं संघामध्ये कमबॅक। डे नाईट मॅचमध्ये गुलाबी चेंडूने होणार घमासान। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल